नमस्कार, मी राजेश शाळकर. लोकशाही निर्मित लोकचर्चामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आजची ही चर्चा म्हणजे विशेष अशी आहे की आपण यात्रा अनेक बघितल्या असतील, परंतु आपण एक सायकल यात्रा, आणि ती सायकल यात्रा का, तर गांधीजींचा विचार प्रचार प्रसार करण्यासाठी, त्यांच्या विचारशैली जनमानसांपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रामीण भागामध्ये सतत 12 दिवस 35 यात्री जण हे या पूर्ण जळगाव जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये जातात आणि गांधीजींचा विचार हे त्यांच्यापर्यंत पोहोचवतात. ही यात्रा काय आहे, कशासाठी काढली? गांधीजींनी दांडी यात्रा काढली आपल्याला माहिती आहे, परंतु त्यांचा विचार पोहोचवण्यासाठी सायकल यात्रा ही जळगावमध्ये निघते. त्याच्या मागचा काय उद्देश आहे, ती कोणी काढली, ती कशासाठी काढली आणि त्यातून त्यांनी साध्य काय केलं, हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यात विशेष म्हणजे या यात्रेमध्ये नेपाळहून खास सहभागी होण्यासाठी देखील एक विद्यार्थी, एक व्यक्ती या ठिकाणी आले होते. फ्रान्समधून सुद्धा काही जण याच्यामध्ये सहभागी होते. या सगळ्यांचा सहभाग आजच्या या चर्चेमध्ये आहे. आजच्या या चर्चेसाठी आपण ज्यांना आमंत्रित केलं त्यामध्ये आहेत हाफसा या केरळ येथून आपल्या इथे आलेले आहेत. राजीव गांधी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ युथ डेव्हलपमेंट यामध्ये त्यांचं शिक्षण आणि MS सोशॉलॉजी त्यांचं झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या 15 दिवसापासून या सायकल यात्रेमध्ये ते सहभागी आहेत. गेल्या महिनाभरापासून आपल्या जळगावातल्या GRF मध्ये ते शिक्षण घेतात. त्यांचं पुढचं शिक्षण त्या ठिकाणी घेतात. ग्रामीण इंटर्नशिपसाठी, ग्रामीण जीवनशैली कशी असते या सगळ्याचा अभ्यास करण्यासाठी हाफसा आपल्या या जळगाव शहरामध्ये गेल्या महिनाभरापासून आहेत. आणि या 15 दिवसापासून 12 दिवसापासून या सायकल यात्रेमध्ये त्या सहभागी होतात. गिरीशजी कुलकर्णी आज आपल्या बरोबर आहेत. गिरीशजी कुलकर्णी हे सायकलचे, ही जी यात्रा होती या यात्रेचे प्रमुख आहेत. GRF गांधी विचार आणि संस्कार परीक्षेचे ते समन्वयक परीक्षा प्रमुख आहेत. आणि ही जी यात्रा निघाली त्याचा समन्वय करण्याची जबाबदारी त्यांच्यावरती होती. ते यात्रेमध्ये हे पूर्ण 12 दिवस सहभागी होते. डॉक्टर अश्विनजी झाला आज आपल्या बरोबर आहेत. डॉक्टर अश्विनजी झाला हे अकॅडमिक डीन आहेत. हे जे गांधी रिसर्च फाउंडेशन आहे, या फाउंडेशनमध्ये जे अकॅडमिक आहे त्या अकॅडमिकचे डीन म्हणून सध्या कार्यरत असलेले अश्विन झाला आहेत आणि या यात्रेमध्ये पूर्ण सहभागी होते. नेपाळमधून या खास यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी आले होते मुकेश कुमार यादव यांचं BTech सिव्हिल इंजिनियर आहे आणि काठमांडू येथील युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी BTech त्यांनी केलेलं आहे. आणि ग्रामीण भागाचं आणि जलसिंचन GRFचं डिप्लोमा, PG डिप्लोमा या GRF गांधी रिसर्च फाउंडेशन मधला PG डिप्लोमा करण्यासाठी मुकेश यादव गेल्या महिनाभरापासून 8 महिन्यापासून आपल्या जळगाव शहरामध्ये आहेत. आणि अजून पुढचे 6 महिने ते आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये थांबणार आहेत. GRF मधून PG डिप्लोमा ते करतात. आणि ते करत असतानाच या सायकल यात्रेमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. अलेक्सिस म्हणजे हे फ्रान्समधून आपल्या भारतामध्ये आलेले आहेत आणि भारतामधली ही सगळी जीवनशैलीचा ते अभ्यास करतात. आणि त्या अभ्यास करत असतानाच त्यांना GRF गांधी रिसर्च फाउंडेशनची माहिती झाली आणि ही सायकल यात्रा निघते आणि ती उत्सुकतेपोटी या सायकल यात्रेमध्ये सहभागी झाले. आणि सहभागी होत असताना या ग्रामीण भागाचा त्यांनी अभ्यास केला. अभ्यास करत असताना तिथली सगळी जीवनशैली सुद्धा त्यांनी स्वतः आत्मसात केली. रोजचं जेवण वेगळं, त्यांनी कधीच आपल्यासारखं जेवण कधी केलं नसेल. भारतीय जेवण, भारतीय पेहराव, भारतीय माणसं ही सगळी नवीन. 12 दिवस या सगळ्यांबरोबर हे अलेक्सिस हे होते, ते सहभागी होते. यात्रेमध्ये सहभाग त्यांनी घेतला होता. स्वतः सायकल चालवत या यात्रेमध्ये त्यांनी सहभाग घेतला. आपण या सगळ्यांकडनं जाणून घेणार आहोत त्यांचे अनुभव, या यात्रेचं स्वरूप, या यात्रेमध्ये कशा पद्धतीचा सहभाग होता आणि यांच्या व्यतिरिक्त अजून कोण कोण सहभाग होते, नियोजन कसं होतं, कोणकोणत्या ठिकाणी केले, ही सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपण या सगळ्यांना आज या ठिकाणी आमंत्रित केलंय. मी आपल्या साऱ्या दर्शकांच्या वतीने या चौघांचे, या पाचींचेही आपल्या लोकलच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. मी जसं आपल्याला सांगितलं तसं ग्रामसंवाद सायकल यात्रा, गांधीजींनी दांडी यात्रा काढली, परंतु दांडी यात्रेच्या नंतर आता त्यांची जी जीवनशैली होती, त्यांची जी विचारसरणी होती, ती सर्व जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही निघालेली ग्रामसंवाद सायकल यात्रा ही 12 दिवस म्हणजे 30 जानेवारीपासून तर 10 फेब्रुवारीपर्यंत ही यात्रा निघाली होती. या यात्रेचं सुरुवातीला पार्श्वभूमी काय, ही यात्रा का काढावीशी वाटली, काढत असताना त्यांनी कोणता उद्देश डोळ्यासमोर ठेवला होता. बरं, ही पहिलीच, याच वर्षी असं नाही, 3ऱ्या वर्ष आहे. या 3ऱ्या वर्षी यात्रा निघते. गेल्या 3 वर्षापासून सातत्याने निघते. याचं स्वरूप काय होतं, कशासाठी त्यांनी काढली, याच्या मागची पार्श्वभूमी काय, हे जाणून घेण्यासाठी मी अश्विनजी झाला यांना आमंत्रित केलं. अश्विनजी, आप हमें बताइए कि ये क्यों आपने इसको स्टार्ट किया? धन्यवाद सभी को। और यात्रा ये बहुत ही पवित्र शब्द है।
यात्रा हम लोग तीर्थ के साथ जोड़ते हैं, पवित्र धर्म के साथ या संप्रदाय के साथ या एक फलश्रुति के साथ जोड़ते हैं। और गांधी जी ने अपने जीवन के दौरान करीब 5 से 6 यात्राएं निकाली। उनमें खादी यात्रा है, हरिजन यात्रा है, दक्षिण अफ्रीका में न्यू कैसल यात्रा है, दांडी यात्रा सब लोग भलीभांति परिचित है, नोआखली की यात्राएं हैं। यात्रा के द्वारा उन्होंने जनमानस तक एक शाश्वत संदेश पहुंचाया है। गांधी रिसर्च फाउंडेशन की स्थापना जब हुई और परम श्रद्धेय बड़े भाव भंवरलाल जी जैन और हमारे पहले संस्थापक अध्यक्ष न्यायमूर्ति चंद्रशेखर धर्माधिकारी, गांधी रिसर्च फाउंडेशन की स्थापना हुई उसी 1 साल पहले 2010 से यात्रा का आरंभ हुआ। और ये यात्रा का उद्देश्य 30 जनवरी से 12 फरवरी तक, इसलिए 30 जनवरी महात्मा गांधी का पावन शरीर है वो पंचतत्व में विलीन हुआ और उनकी जो अस्थि विसर्जन है वो 12 फरवरी को हुई। देश के प्रमुख नदियों में, प्रमुख सरोवरों में और समुद्र में यह अस्थि का विसर्जन हुआ। ये जो एक पखवाड़ा के रूप में है 30 जनवरी से 12 फरवरी तक, इसमें कुछ होना चाहिए, ऐसी संकल्पना बड़े भाव की और धर्माधिकारी जी की रही। और अगर गांधी जी के इन विचारों को अगर हम जनमानस तक ले जाना है तो एक ऐसा पवित्र माध्यम होना चाहिए। और पहली यात्रा हुई 2010 में, वो फैजपुर में, जो जलगांव जिले का फैजपुर है, जहां पर 1936 में ग्रामीण अधिवेशन हुआ कांग्रेस का, राष्ट्रीय कांग्रेस का ग्रामीण अधिवेशन हुआ पहला। और वहां से प्रकाशा ये एक धुलिया के पास में एक जगह है जहां पर त्रिवेणी संगम है। गांधी जी का अस्थि कलश का एक कलश का विसर्जन वहां पर भी किया गया था। और इसीलिए ग्रामीण अधिवेशन इस भूमि से यात्रा आरंभ होते हुए महात्मा गांधी का अस्थि विसर्जन हुआ वहां तक। तो पहले 2 साल ये यात्रा प्रकाशा तक हुई और फिर बड़े भाव को ये विचार आया कि ये यात्रा तो एक तरह से सिंबॉलिक हो रही है, जनमानस तक कुछ संदेश पहुंचना चाहिए। तो ये रूट को बदलकर ये गांव गांव तक पहुंचना, जन जन तक पहुंचना, और वो भी एक अलग अलग विषय के आधार पर, कृषि हो, जल हो, आरोग्य हो, शिक्षा हो, निर्व्यसनता हो, समाज को जो सक्षम बनाने वाले गांधी जी के 18 रचनात्मक कार्य है, उनमें से एक कार्य को लेकर उस यात्रा को जन समुदाय पहुंचाने के लिए हमने विभिन्न ग्रामीण भागों में ये यात्रा को आरंभ किए। और आज ये कहते हुए बहुत खुशी हो रही है कि जलगांव के अधिकतर ग्रामीण भागों में ये यात्रा 2010 से लेके 2025 तक की ये यात्राएं जितनी भी हुई, उन्होंने लाखों जनमानस को प्रभावित किया है। किसानों को एक तरह से ग्रामीण भाग के साथ जुड़े हुए जो शिक्षा है उनको भी प्रभावित किया है। तो ये उद्देश्य, इसी तरह से जीआरएफ की स्थापना हुई, उसमें भी गांधी तीर्थ ये शब्द है, तो यात्रा का भी एक तीर्थ स्वरूप के साथ जोड़ना, और उनका मकसद एक बेहतर समाज निर्माण के लिए। तो इसी पार्श्वभूमी के साथ यह यात्रा का आरंभ हुआ। गिरीजी, जसं आता झरने सांगितले की विविध गावांमध्ये जाऊन लाखो लोकांपर्यंत आपण या माध्यमातून पोहोचला, ही माहिती सगळ्यांपर्यंत दिली। पण नुसतं पोहोचून उपयोग नाही ना, त्याचं काहीतरी प्लॅनिंग असणं असेल आणि ते रोज 12 दिवस आपल्याला सगळ्या ठिकाणी जायचं। तर याचं प्लॅनिंग कसं होतं, रोजची दिनचर्या कशी होती, रोज एवढ्या भर उन्हामध्ये म्हणा किंवा सकाळी सकाळी थंडीमध्ये सुद्धा कशा पद्धतीने या सगळ्या लोकांपर्यंत आपण पोहोचत होतात आणि कसं त्याचं नियोजन होतं? साधारणपणे 1.5 ते पावणे 2 महिन्या अगोदरपासून या सगळ्या यात्रेची सुरुवात केली जाते। सर्वप्रथम आपल्याला कोणत्या भागात जायचं ते निश्चित केलं जातं। यावर्षी आम्ही जळगाव, यावल आणि चोपडा हे 3 तालुके घेतलेले होते। 30 तारखेला ही यात्री जळगाववरून निघाली। आसोदा, ममराबाद, डांबुर्णी, साकळी, यावल, वाघझिरा, किनगाव, धानोरा, आडावत, चोपडा, बोराजंटी, वैजापूर, उमलटी, सत्रसेन, लासूर, चुंचाळे, परत चोपडा, गोरगावले, नांद्रा, आव्हाण आणि जळगाव, असा साधारणपणे हा 12 दिवसाचा एकूण सगळा रूट होता। या प्रत्येक ठिकाणी आम्ही अगोदर जाऊन आलो होतो। सकाळची व्यवस्था म्हणजे सकाळचा कार्यक्रम आणि भोजनाची व्यवस्था, रात्रीचा कार्यक्रम म्हणजे दुपारचा कार्यक्रम, तिथली भोजनाची व्यवस्था, आणि रात्री जनसामान्यांसाठी म्हणून जनजागृतीचा कार्यक्रम, महिलांसाठी रांगोळी स्पर्धा
असे वेगवेगळे नियोजन सुरुवातीला सगळं ठरलेलं होतं आणि त्याप्रमाणे ही यात्रा गेली. ही यात्रा ठरवत असताना काही व्यवस्था निर्माण केलेल्या होत्या. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची व्यवस्था काय तर सगळ्यांचं सामान कसं नेणार. कारण काही आम्ही कुठेही नाश्ता आम्ही आमचा तयार करून घ्यायचो. कारण यात्रेमधलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ते वेळेचं नियोजन, आणि ते जर कुठेतरी आपलं बिघडलं तर पूर्ण दिवस बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे आमची यात्रा सकाळी 4 वाजता यात्रेतली 4 प्रमुख लोक उठून गरम पाणी ठेवून द्यायचे. साधारणपणे 4:30 पावणे 5 वाजेपासून एक एक जण उठून आपली तयारी करून 7 वाजता नाश्ता करून प्रार्थना करून आम्ही पुढच्या पडावाला निघालेलं असायचं. 35 लोकांचं सकाळचे सगळे अनेक विधी करून आंघोळ करून आम्ही पहिल्या पडावाकडे निघालेलं असायचं. हे साधारणपणे सगळीकडचं अंतर ॲव्हरेज 25 ते 28 किलोमीटर असायचं. 2 अंतरं मात्र यातली खूप मोठी होती. एक म्हणजे यावल ते वाघझिरा साधारणपणे 33 किलोमीटरचं अंतर होतं आणि चोपडा ते नांद्रा हे 35 किलोमीटरचं अंतर होतं. बाकी सगळे अंतर हे साधारणपणे 25 ते 28च्या दरम्यान होती. एखाद्या ठिकाणी एकदम कमी पण होतं. आम्ही तो प्रयत्न पण केलेला असायचा की 35 किलोमीटर चालल्यानंतर जसं नांद्र्यावरून आम्ही आव्हाणाला आलो, हार्डली 13-14 किलोमीटरचं अंतर. कारण आदल्या दिवशी 35 किलोमीटर. बऱ्याच लोकांना आजकाल सायकल चालवायची सवय नसते, त्यामुळे ते पण आपल्याला सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. व्यवस्थेमध्ये सामानामध्ये आपल्यासोबतचं सामान, सायकल असेल, आम्ही जे कार्यक्रम करायचो त्या कार्यक्रमांकरता लागणारं सामान, मग समजा आपण पथनाट्य करणं असो तर त्यासाठी लागणारं सगळ्या प्रकारचं सामान, आपण पीस गेम घ्यायचो, शाळेकरता काही मोमेंटो देतो, विद्यार्थ्यांना बक्षिसं देतो, त्या सगळ्यांचा सामान, या सगळ्यांचं एक सामानाची साहित्य अशी एक स्वतंत्र व्यवस्था होती. निवास व्यवस्था ही सगळ्यात महत्त्वाची असते, कारण झोप चांगली झाली तर यात्रा एकदम सुखरूप होते असा आमचा अनुभव. त्यामुळे निवास व्यवस्था, त्याच्यामध्ये महिला पण सोबत असणार, म्हणजे महिलांची स्वतंत्र व्यवस्था, पुरुषांची स्वतंत्र व्यवस्था, अशी एक निवास व्यवस्था होती. आपला उद्देश विचार पोचला पाहिजे, त्यामुळे ॲक्टिव्हिटीज कोणकोणत्या असाव्या. काही वेळेस असं पण व्हायचं की एकाच वेळेस 2 कार्यक्रम सायमल्टेनियसली चालायचे. मग एखादा ग्रुप पुढे जाऊ द्यायचा, एक ग्रुप तिथेच थांबायचा. पण त्या संदर्भातली जी काही तयारी असेल, एकूण पूर्ण दिवसभराचं कार्यक्रमाचे नियोजन आहे, त्याच्या संदर्भातली एक स्वतंत्रपणे व्यवस्था, वेळेची उपलब्धता काय आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून ते कार्यक्रम केले आहेत. कारण सगळ्या ठिकाणी सगळ्या गोष्टी करता येणं शक्य नसायचं. आपण एक स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची एक सुंदर प्रदर्शनी होती, ती प्रदर्शनी सोबत ठेवली होती. आपलं यावर्षीची थीम होती चारित्र्य निर्माण, त्यामुळे आपल्याकडे एक सापशिडी होती. आपण नॉर्मल सापशिडी बघितली आहे, पण याच्यामध्ये चांगल्या सवयी ज्या असतील त्याच्यावरती शिडी मिळेल, वाईट सवय असेल तर सापाने खाली. तर अशा प्रकारची एक सापशिडी मोठी आपण 15x15च्या याच्यावरती तयार करून घेतली होती. सापशिडी असेल, पीस गेम असायचे. अलीकडच्या मुलांना भाषण फारसं आवडत नाही, त्यामुळे मग आम्ही खेळांवरती जास्ती भर द्यायचो आणि ते खरंच आमचे यावर्षी गेली 2-3 वर्षाचा अनुभव जो आहे ते चांगले हिट होत आहेत. त्यामुळे पीस गेम्स असतील, प्रश्नमंजुषा असेल, जे साधारणपणे भारतीय स्वातंत्र्याच्या त्यांनी प्रदर्शनी बघितली असेल किंवा जनरल नॉलेजवरती असतील, त्यांना काही प्रश्न विचारून त्याच्यामधून पण त्यांना आपला जो विषय आणि विचार पोचवायचा आहे तो पोचवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे ती एक व्यवस्था होती. भोजन व्यवस्था एक स्वतंत्र व्यवस्था असायची. सकाळचा नाश्ता तयार करणं हा त्यातला एक महत्त्वाचा भाग असायचा. अदरवाईज या सगळ्या ज्या भागामध्ये आम्ही गेलो तिथल्या शाळेच्या व्यवस्थापनाने आमचे भोजनाची, अगदी दुपारची आणि संध्याकाळच्या भोजनाची सर्व ठिकाणी व्यवस्था केलेली होती. पण एक स्वतंत्र व्यवस्था भोजनाची होती. प्रचार प्रसिद्धी अशी एक स्वतंत्र होती. आणि सगळ्यात महत्त्वाची व्यवस्था होती ती सायकल व्यवस्था. या सायकली आता आजकाल फार मिळत नाही. नवीन सायकल घ्यायला गेलं तर त्याचं कॉस्टिंग खूप असतं. आम्ही समाजाला आवाहन केलं, आम्हाला लोकांनी सायकली दिल्या. काही बऱ्याच दिवसापासून पडलेल्या होत्या, त्या दुरुस्त कराव्या लागल्या. पण प्रवासामध्ये देखील रस्ते आणि चालवण्याची पद्धत या सगळ्यामुळे एक मेंटेनन्स करण्याकरता म्हणजे आम्ही एक 5 सायकली ॲडिशनल ठेवायचो. रस्त्यात कुठेही कोणत्याही सायकलीला प्रॉब्लेम आला तर ती सायकल रिप्लेस केली जायची आणि मग ज्या गावात मुक्काम असेल किंवा ज्या गावात आम्ही जाणार आहोत तिथे लगेच त्या सायकल दुकानावरती जाऊन ती सायकल दुरुस्त करून पुढच्या प्रवासाकरता सुखकर होईल असा पण प्रयत्न आपण केला. तर साधारणपणे हे एक 1.5-2 महिन्याचं सगळं नियोजन होतं आणि त्या नियोजनाप्रमाणे आपण सगळे एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करायचा. गिरीश, आम्ही हे पण जाणून इच्छितो की आपण त्या गावात गेल्यानंतर पहिल्यांदा कुठे भेटणार, त्याचं पण काहीतरी प्लॅनिंग केलं असेल ना, की गावात चावडीवरती भेटणार, एखाद्या शाळेत भेटणार की कोणाच्या घरी जाऊन भेटणार, कसं होतं त्याचं? हां, तर आम्ही सगळ्या शाळांना ऑलरेडी एक पत्र दिलेलं होतं, आम्ही काय करणार आणि त्यांच्याकडून आमची काय अपेक्षा आहे. म्हणजे आम्ही साधारणपणे कोणत्याही गावात गेलो म्हणजे सगळ्यात चांगला अनुभव आमचा, सगळीकडचाच अनुभव चांगला होता. पण एक वेगळं काय होतं, तर उमलटीमधले लोक, त्या आश्रमशाळेमध्ये आम्ही होतो,
तर त्या आश्रमशाळेमधले विद्यार्थी आणि त्यातही मुली संपूर्ण आदिवासी वेशामध्ये आदिवासी नृत्यासाठी लागणारे साहित्य घेऊन गावाच्या बाहेर यायचे आणि मग ते वाजत गाजत मिरवणूक काढून आम्हाला सगळ्यांना ते शाळेत घेऊन जायचं. असं मॅक्सिमम ठिकाणी कुठे लेझिम पथक असेल, कुठे ढोलताशे असतील, काही ठिकाणी पुरं सायकलवरती पण आमच्या बरोबर येणार. दुसऱ्या गावापर्यंत जास्तीत जास्त आम्ही जाणार तर पहिल्यांदा शाळेतच जाणार, कारण शाळेतच ठरलेलं असायचं. पण ती शाळा पण वेलकम कशी करते ते त्याच्यामध्ये कसं सम्मिलित करतात. शाळेत गेलं की एक 10 मिनिटाचा थोडंसं रिलॅक्स, तसं बऱ्याच ठिकाणी तर रिलॅक्सला पण वेळ मिळायचा नाही. आले की लगेच तयारी. आमच्याबरोबर 2 मोठी वाहनं होती. एक वाहन समोर चालायचं, त्याच्यावरती साऊंड सिस्टीम, म्हणजे लोकांना काहीतरी येत आहे आणि मग त्याच्यामधून आम्ही जागृती करायचो की अशी अशी सायकल यात्रा आलेली आहे. जरी 12 दिवसाचा सफर आणि साधारणपणे आपण 24 गावं म्हणतो, पण आम्ही जवळपास 48 गावांपर्यंत पोहोचलो. कारण मग आम्ही एखाद्या गावात गेलो तर मग तिथे पाण्याकरता ब्रेक करायचा, तेवढ्या वेळेत लाऊडस्पीकर अनाऊन्स करायचा. आमच्यासोबत काही हस्तपत्रक पॅम्पलेट होती, ती आजूबाजूला लोक गोळा झाली, त्यांना ती वाटायचो. तर जवळपास आम्ही 48 गावांपर्यंत पोहोचलो. पण आम्ही गेलो की शाळेचे जे कोणी कन्सर्न माणसं असतील ते विद्यार्थ्यांसह गावाच्या वेशीवरती यायचे आणि सोबत सगळेजण आम्ही शाळेमध्ये जायचो आणि मग नंतर तिथली जी काही आपली कार्यक्रमाची व्यवस्था आहे ती कार्यक्रम करायचो. अफसर जी, 1 महीने से आप जलगांव में हो और 12 दिन से अभी जब पूरा हमने जब जो सुना कि हर गांव में जाना, हर गांव में स्वागत अलग तरफ से होना, वहाँ की कल्चर के साथ आपका स्वागत वगैरह होता था, आपको क्या अनुभव है, कैसे लगा हर गांव के अंदर, क्या आपने फील किया वहाँ? पहली बात जो मैं नोटिस किया था, द अमाउंट ऑफ रूरल द बेल्ट इन दिस प्लेस थ्रू आउट द साइकिल यात्रा, it was really surprising for me because back in my homeland we don't have this rural area. Whatever we have, it's just a tourist place or people go just to visit them. So the amount of the width of the rural area we traveled through the cycle yatra was really surprising. And then I think from 4 or 5 villages, when people see us itself, they know that we are from some other place, so they approach us and they ask us like, "Aap kis gaon se ho?" So I was very surprised, like why do they ask that, "Aap kis gaon se ho?" So I was confused that should I say my state, the name of the state, or should I say my actual place or something. But then when I thought from their perspective, it's gaon only for them, like whatever they see through their eyes, their the belt they are coming from is rural area, the village only. So it's not surprising that they think that we are also coming from some gaon or something. So I used to say that I'm coming from Kerala, and also some of the people don't recognize, like Kerala, wo kahan se hai, wo kahan hai. So I have to tell them it's in the southern part of the India. So then I understood, like, okay, when they say "Aap kis gaon se ho," then I should say my place name only. And then different villages I noticed different things, and I think from some of the villages we saw the sarpanch or something when it was the felicitation time. So this panchayati raj thing, it's like I studied back. As a person who studied abroad, we study in this environmental studies that in the village there will be a panchayati raj system, there will be a sarpanch, and he will sit under the banyan tree. The people will come gather there, and then they will express whatever they want to complain or the concern or suggestion. It was just like we studied that in the book. I have never seen that thing in any in like where I grew up in Kerala. We don't have that. It's just a panchayat president. He come, he win the election, he go. We don't even see him. So when I went for the cycle yatra, I really saw that thing, like the common banyan tree in a village, the people, their coordination, their eagerness when we do this community cultural program, the natak, the drama and all, their eagerness and their togetherness to come forward. It was really like I literally came out from the book that I studied, and I saw that rural setup. So as I am studying in sociology, it's literally the scientific study of society. So we study rural area, suburban areas, urban areas. We even study slums also. Whatever is connected to society, be it rural or urban or slum, we see it. So when I came to this Yavel village, the head of that school, he told that this is a slum area and most of the people are poor and all. So I noticed
whatever I studied, the characteristics of the slum areas, the challenges they face, the lack of facilities they'll have, the structure of that village, the schools they have, everything I could literally visualize. When what I studied in the college, I could visualize that when I went to the villages. And then something I really studied is the food culture here, because most of the food we know that this is ghee, this is rice, this is dal, but the combination which we have here, we eat the ghee with the khichdi. I saw something like that, but we don't do that back in Kerala. We eat in a different combination, but the ingredients will be, the items will be same, but the combination is different. So that is what it was. At first it was tough to cope up with that, but then I started enjoying the safe sabji. हम भी ये जानना चाहते हैं कि जैसे अभी आपने बताया कि आप सोशियोलॉजी के अंदर स्टडी कर रहे हो और इंटर्नशिप करने के लिए 1 महीने से आप जलगांव में, सोशियोलॉजी ये सब्जेक्ट अलग है और आपके ऊपर ऐसा आपको क्यों चुना आपने कि आप ये साइकिल यात्रा में जाएंगे? सोशियोलॉजी सब्जेक्ट है ना, हमको ऐसा लगता है कि आप एक जगह बैठ के उस बारे में जानकारी लेंगे और इंटर्नशिप करेंगे और अपने केरल में चले जाएंगे, लेकिन ये ऐसा क्यों सोचा, क्यों चुना कि इसके अंदर हम सहभागी होंगे? हाँ, that's what in our course we have a field work. Like we actually the aim of the field work is it's to go to some rural area to study how the structure, the organization. In sociology, basically we study the function of the society. It means there will be various elements like the law, the governance, the family, marriage, everything. When all these come together, it makes a society. But as we are studying in Chennai, I couldn't find much of a rural exposure there. But when I came to know about the cycle yatra, I came to know that we will be going to some villages. I immediately recollected that, okay, if I go to this, I can connect whatever I studied, I can do that in my research, and I can put my experiences about the people, their culture, their food, their language, whatever I can observe, I can put that in my research. I can ये सब सीखने के लिए आपके अंदर जो जिगर है, ये सीखना है आपको, तो ये सब सीखने के लिए 1500-1600 किलोमीटर लंबा वहां से केरल से जलगांव, वो भी यहाँ पे, ऐसा क्यों? That's what the like when we are studying a course, we should have that. Like in my class itself, there are people who went to other internships, which they don't have any connection with what we study. They just go for some office work or something. But then when our mentor told that in GRF you are going to have a different experience, like it's total rural area, it's a remote area, so you will get the exposure. So I was the first one to say yes, I am going there. Yes, कुछ अलग सीखना है इसलिए I am going तो there. आपके साथ और कौन है कि आप अकेले? एक और है मणिपुर से केरला से नहीं, केरला भी साइकिल यात्रा का हिस्सा थी। अच्छा, मैं आपसे जानना चाहूंगा मुकेश कुमार जी, जैसे मैंने कहा कुछ अलग सीखना है, केरल में भी सीख सकती है, लेकिन कुछ अलग सीखना है और जीआरएफ ये कुछ अलग ही है, दुनिया से हटके है जो आपको जीआरएफ में मिलता है, जैसा उनका जो कहना है। आप नेपाल से यहाँ तक आए और यहाँ पे आप उसका डिप्लोमा आप कर रहे हो, क्या मकसद है आपका और क्या अनुभव आपको इस यात्रा में आया? गांधी जी ने जो मतलब ग्राम की कल्पना की थी, ग्राम विकास की, अभी जो मैं अध्ययन कर रहा हूँ गांधी रिसर्च फाउंडेशन में, सस्टेनेबल रूरल रिकंस्ट्रक्शन, इसका यही मूल भाव्य है कि जो गांधी जी की विचारधारा पे जो ग्राम की निर्माण की बात हुई थी, इस यात्रा के दौरान हमने वो सब करने की प्रयास किया और समाज को नज़दीक से जानने की प्रयास किया, जैसे आदिवासी इलाका हो है। और अभी आप सबको भली बात परिचित है कि बच्चों में मोबाइल की लत और युवाओं में व्यसन की लत कितनी भारी से फैल रही है। उन सब पे समाज में जागरूक के लिए और हम विभिन्न गांव की विभिन्न कॉलेज स्कूल में जा करके उन बच्चों को वो विचार से वो ग्राम और गांधी जी के जो सत्य अहिंसा जो विचार दिए हमको कैसे पहुंचा सके, उन लोगों को कैसे प्रेरित कर सके। और इस दौरान हमको एक महत्वपूर्ण चीज़ ये प्रेरित किया कि हमें समाज को जानने के लिए, समाज को नज़दीक से जानने के लिए और उस रास्ते पे क्या कर सकते हैं, क्या सुधार दे सकते हैं हम,
या कृषि में हो या शिक्षा में हो, ये सब हमको प्रेरित किया यात्रा के दौरान। इस यात्रा के अंदर अभी जैसे गिरीश जी ने बताया कि अलग अलग व्यवस्थाएं हैं वहाँ पे कार्यरत थी, आपको इस व्यवस्था के बारे में आप क्या जानना चाहते हो, क्या बताना चाहते हो कि कैसी रही व्यवस्था? ये सिर्फ 12 दिन से नहीं, ये यात्रा की तैयारी पिछले 2 महीने से इस यात्रा की तैयारी हो रही थी। और जो ये मैनेजमेंट था, खाने का फूड डिपार्टमेंट देखने से लेकर के, निवास से देखने के लेकर के, जो साइकिल का जो मैनेजमेंट टीम था, जैसे ही कोई साइकिल बिगड़ गई वो सब देखने की मैनेजमेंट टीम से देखने की, ये सब मेरे को एक मैनेजमेंट, एक सिस्टमेटिक जो 12 दिन हम गुजारे, हम एक यात्री के रूप में थे, एक खाना खाते थे और जो 3 से 50 किलोमीटर साइकिल तराए, वो 2 काम हम लोग ने एक जिम्मेदारी पूर्वक निभाई। और उसके अलावा जो काम था, जो जिम्मेदारी जिन व्यक्ति को मिला था, उन लोगों ने इतने अच्छे से निभाए, उन लोगों से सीखने को बहुत कुछ मिला और बहुत प्रेरित हुआ। उन लोगों का जो एक सहनशीलता था वो मेरे को बहुत प्रेरित किया। लेकिन आपका जब गांव में जाते हो, सब पब्लिक सामने है, तो आपका रोल क्या था? आप किस विषय में बात करते थे, कैसे आप समझाते थे, क्या बात करते थे उनसे? जब मैं गांव में जब जाते थे, जब लोगों से मिलते थे, युवा से मिलते थे, जब बच्चों से मिलते थे, जब युवा से मिलते थे मैं, तो एक ही उन लोगों का था कि आप मतलब पूछते थे कहाँ से हो, जब बताता था नेपाल से, ओ नेपाल से, फिर उन लोगों से मैं पूछता था नेपाल आप जानते हो, तो बहुत लोगों की ना जवाब आती थी, पर मैं उन लोगों को समझाते थे बातों से, मतलब ये है वगैरह, सीता माता की जन्मभूमि है या बुद्ध की जन्मभूमि हो, तो ये सब करके अपने देश के बारे में भी अपनी बात विचार साझा की। और बात रही युवा की और बच्चों के मिलके, उन लोगों को जो व्यसन की जो लत है, उन पे हम नुक्कड़ नाटक के माध्यम से और बच्चों के साथ विभिन्न खेल, जैसे कि कंसंट्रेशन है ना, उन लोगों की मोबाइल से क्या मतलब इफेक्ट हो रहे हैं, मानसिकता हो या शारीरिक हो या समाज से लोग कैसे मोबाइल की लत से दूर हो रही है, ये सब की मतलब बताने की और उन लोगों की इस सब से दूर हो करके समझाने के प्रयास करने की जिम्मेदारी आपकी तरफ। आप इस तरह से सभी को समझाते थे कि कैसे आदमी ने रहना चाहिए ऐसा। जी। आपने साइकिल पहले चलाई, इसके पहले इतनी? साइकिल में अभी से लगभग 10 साल पहले चलाया था, बचपन में ही। और मैं 10 साल से जब स्टडी में बाहर निकल गए, मैं गांव से जब बाहर गए, 10 साल से मैं बाहर ही था, अभी भी यहाँ पे बाहर ही रह रहे हो, तो नहीं चलाया था। पर ये 3 से 50 किलोमीटर साइकिल चलाना मेरे लिए बहुत अद्भुत और बहुत बड़ा अलौकिक अनुभव रहा आपका ऐसा। बहुत दिनों के बाद साइकिल आपने चलाया होगा। मैं आपसे भी जानना चाहता हूँ कि आपने पहले साइकिल चलाई है क्या पहली बार में? मैं यहाँ आकर ही सीखी। साइकिल सीखी है? मैंने चलाई। तो दोनों पहले 3-4 दिन में साइकिल सीखे। अच्छा, उत्साह देखिए साइकिल यात्रा में जुड़ने का, सीखे और फिर जुड़े। अच्छा, साइकिल सीखे भी यहाँ पे और आपने साइकिल चलाया भी, बहुत सराहनीय भाव है। अलेक्सिस जी, मैं आपसे जानना चाहता हूँ कि आप फ्रांस से भारत में हैं और भारत में आप सिर्फ भारत का कल्चर, वहाँ की संस्कृति, ये सब आप जानना चाहते हो। उसके साथ ये सब जब आप जानते हो तो यहाँ पे आपको किस तरह से अनुभव हुआ कि जैसे जैसे आप इस सब गांव में घूमे, वहाँ तक आप पहुँचे, लोगों से मिले, सबका व्यवहार अलग, आप फ्रांस का आदमी लोगों का, यहाँ का सब अलग अलग, ये सब आपने कैसे मैच किया और क्या अनुभव आपको आया? So actually I adjust very well about many things, not the language, not about the language, still I have to practice a lot, but everything goes naturally well, very well. We've been, I think we can, all the members of the Cycle Yatra can be very proud of their effort that we made, because we made almost like 400 kilometers in 12 days, which is very good. We can be proud of this. And doing this in this condition, in a rural area, while for me it was very inspiring to see all this kind of land, different kind of land, different kind of nature, different kind of school, different kind of culture also, because every school has its own culture. I remember once we have seen a traditional dance. I don't remember the name of the village or the school. Umarti. But this time was very, I don't know, but for me it was, I love it so much this moment, because
the student was doing local dance for us, for welcoming us, and it was so a lovely moment actually, because the vibes was very, I don't know how to say, but like heat. It was it warmed my heart, because yeah, it was very interesting. And also for me in India, everything is new actually. Everything is new, and to see all the students live this, so studying and also live this simple lives in the same times, because all this, they sleep all together in dormitory, they eat all together, maybe sometimes they cooked all together, I don't know. It's very good point, and it's very inspiring to see this with your own eyes. And yeah, also we can say thank you for the leader of the Cycle Yatra, Girish Bhai, Ashwin Bhai, because everything goes very well. The organization was very good. Sometimes was actually quite hard because we have very busy day, but all together we did it, and it is good. It is good, and yeah. अभी आपने बताया कि वो बहुत प्रेरणादायी ये सब आपके लिए रहा। जब ये प्रेरणादायी रहा तो आपने पहले से तय कर आप इंडिया में आए थे, कि यहाँ पे आने के बाद आपको ऐसा लगा कि नहीं, यहाँ पे हमने जाना चाहिए? No. Actually, I get inspired in the moment. It come to me, because first of all, when I come in India, I didn't think about made a cycle yatra. First cycle yatra for me, and before we invite me for the cycle yatra, I don't know what to expect about cycle yatra, because I don't know exactly what was cycle yatra. But then when I'm in the cycle yatra, when I start the journey, I just enjoy the moment, the present moment, and yeah, try to be a part of this adventure. And I think it's all those kind of things all together make this experience special, and this inspiring you. I think everyone gets inspired during the cycle yatra, because there is a lot of fact who made you goes in this philosophic or spiritual process. Like first you are in nature place, so for me, about me, like this kind of environment make me feel like spiritual, philosophic, and give me a peaceful mind, and very peace atmosphere. This is the word. And when you share all this knowledge, all these human experiences, all these things together, when you share meat, like meal, when you share a meal together, when you share all those kind of things, it can be only be inspiring. अलेक्सिस, जैसे ये आपका अनुभव थ्रिलिंग रहा, एक आनंददायी रहा, आध्यात्मिक रहा, स्पिरिचुअल जैसा रहा, ये सब आपका है, लेकिन उसके साथ साथ गांधी चरित्र आपने कितना सीखा, और गांधी चरित्र आपने कितना आत्मसात किया, और उसके अंदर आपको क्या सीख मिली? Yeah, I think it's good to talk about the value, because so first when I come in when I start the cycle yatra, I don't have a lot of knowledges about Gandhi, because I know Gandhi, but I don't have all this knowledge about his life. I know a few things about what he made during his life, but I don't know a lot actually. And then during this cycle yatra, I learned more about what he did, but also I think
sharing all this moment together was a value that he will be proud to see it. That's my feeling. Yeah. I think, and share with those kids who study, share all his story. This is very interesting, and it's a great value of life. Yeah. So for all of them, I think, and because in France we know Gandhi. Gandhi is very famous person all around the world, but we don't study about Gandhi in France. So it's by your own. If you want to know more about Gandhi, you will have to read some books or read his biography or inform yourself. Then when I come in India, I don't have a lot of knowledge about Gandhi, but I learn by the people who made the cycle yatra with me, by Ashwin Bhai, by Girish Bhai. I learned to know more things about him, about his life, about his value, about the reason of his fight for the equality and the freedom of his actual country, but not only, about freedom of the world. So yeah, I've learned few things about Gandhi for this cycle yatra. वेरी नाइस। अश्विन जी, या साइकिल यात्रा के संदर्भ में बात करते समय एक याद हमें ऐसे आ रही है कि जीआरएफ में गांधी जी ने जो साइकिल यूज की थी वो भी वहाँ पे है, जरा उसके बारे में हमें जिक्र कीजिए। ये बहुत ही रोचक ये बात है। गांधी तीर्थ में गांधी जी के द्वारा यूज किए हुए के कई आर्टिफैक्ट्स हैं। जैसे राजेश जी ने कहा, गांधी जी के द्वारा अर्पित साइकिल भी है। घटना कुछ उन दिनों की है जब गांधी जी सेवाग्राम में रहते थे और गांधी जी के एक सहयोगी अमृतलाल ठक्कर, वे उत्तर प्रदेश के जोगिया नाम के एक गांव में गए, सिद्धार्थनगर, और वहां पर गांव के लोगों से बात कर रहे थे। तब गांव में एक लड़का था। शिक्षक अक्सर मतलब बच्चों को कहते ना सहज रूप से, चलो अनाज लेके आओ घर से, ये लेके आओ। वो बच्चा मना कर देता था कि नहीं, मैं नहीं लेके आऊंगा। मैं क्यों लेके आऊं, मुझे कोई वजह मिलनी चाहिए लाने के लिए। ऐसी तो वजह नहीं है कि आप कहे और मैं लेके आऊं। तो एक तरह से वो सत्य का आग्रही था। तो शिक्षक उनको धूप में खड़ा कर देते थे, उधर खड़ा रहे और तू कुछ लाता नहीं है, तू मेरी बात मानता नहीं है, ये सजा भुगत लेता था। उस गांव में जब अमृतलाल ठक्कर आए तब गांव वालों ने कहा कि अरे आप जो बात कर रहे हैं ना, सत्याग्रही, सत्य के लिए आग्रह रखा, ये करो, आंदोलन करो, एक लड़का है जो हमारे गांव में आपको मिलना चाहिए। उन्होंने कहा अच्छा दिखाइए। वो व्यक्ति को बुलाया, प्रभु दयाल उनका नाम था, और कहा कि ये लड़का है। तो सहज रूप से ठक्कर बापा ने कहा कि बापू के पास आओगे? तो लड़के ने कहा हाँ बिल्कुल आऊँगा। अच्छा ठीक है, मैं खत लिखूंगा और फिर मैं बुला लूँगा। ऐसा कह के वो निकल गए। तो जब एक अगले स्टेशन पर उनको ट्रेन बदलनी थी और एक ट्रेन से उतरकर दूसरी ट्रेन में जा रहे थे, तब देखा पीछे पीछे लड़का भी आ रहा है। तो सहज नज़र से कहा अरे तू भी इधर? तो बोले आपने कहा ना बापू से मिलना है तो मैं चला, या आप पहुंचोगे, बापू से बात करोगे और खत लिखोगे, इतना समय किसके पास है, मैं आ गया। अच्छा ठीक है चल। तो जब सेवाग्राम में लाए तब वो बच्चे को बापू ने देखा, अरे ये कौन है? तो बापू ये एक विद्यार्थी है और वो आपकी बातों का आचरण करने वाला विद्यार्थी है, ये सत्याग्रही विद्यार्थी है। तो गांधी जी ने पूरी कहानी सुनी, पूरी बात सुनी, और फिर गांधी जी ने उनका नामकरण कर दिया प्रभु दयाल विद्यार्थी। बोला आज से तू मेरा विद्यार्थी। और वे कई समय तक बापू के साथ आश्रम में रहे, आश्रम के विभिन्न कार्यों में, गौशाला में वगैरह में भूमिका अदा करते रहे। 1942 के स्वतंत्रता का जो आंदोलन हुआ, भारत छोड़ो आंदोलन, उनमें जेल में भी गए। जेल के बाद वे कुछ समय के लिए फरार भी रहे और फिर वापस बापू के पास आए। तो बापू ने कहा कि तू फरार है, मैंने सुना है, ऐसा नहीं करना चाहिए, तू अपनी सजा पूर्ण कर ले। वापस जेल में गए, सजा पूर्ण की और सजा काट कर आए। हमारा देश स्वतंत्र भी हो चुका था। तो गांधी जी ने कहा कि अभी देश स्वतंत्र हो चुका है और अभी शायद हमें गांव के विकास की या लोक सेवक की अधिक आवश्यकता है। तो आप गांव में जाइए और लोगों की सेवा करिए।
तो प्रभुदयाल विद्यार्थी ने सहज रूप से कहा कि बापू आप जानते हैं कि मेरा शारीरिक क्षमता दुर्बल हूँ, इतना लंबा चल नहीं पाता हूँ और मेरे लिए मुश्किल है। तब गांधी जी वहाँ पर साइकिल थी बापू की, उन्होंने वो साइकिल लेके आए और कहा कि ये ले साइकिल, ये साइकिल के ऊपर जाकर लोगों की जन जन की सेवा कर। और वो साइकिल प्रभुदयाल विद्यार्थी को दी गई। बाद के दिनों में जवाहरलाल नेहरू ने प्रभुदयाल विद्यार्थी को कहा कि आप लोक प्रतिनिधि होना चाहिए, आप कांग्रेस की ओर से चुनाव लड़िए। तब लोगों ने भी ये बात को सराहनीय रूप से लिए और 10,000 रुपये लोगों ने एकत्रित करके प्रभुदयाल विद्यार्थी को चुनाव लड़वाया। वो जीते, साइकिल पे ही वो प्रचार प्रसार करते रहे और 5 बार वो विधायक के रूप में चुने गए। जब प्रभुदयाल विद्यार्थी तो अभी हमारे बीच नहीं है, पर उनकी धर्मपत्नी कमला साहनी जी है और उनकी बेटी अमे रुंगटा जी है। तो जब उनको ये पता चला कि जलगांव में एक गांधी तीर्थ करके एक बड़ा स्मारक है और वहाँ पर महात्मा गांधी के संबंधित साहित्य का भी संग्रह किया जाता है, ये बात जब उनको पता चली, उन्होंने अधिक जानकारी एकत्रित की और हमारे एक संचालक मंडल के सदस्य तुषार भाई गांधी उनके संपर्क में आए और उनसे बात रखी। तो उन्होंने कहा कि मेरे पति की ये जो अमानत है जो बापू ने अर्पित की है, वो मैं गांधी तीर्थ को अर्पित करना चाहती हूँ। और इस तरह से ये साइकिल जो बापू का पावन स्पर्श प्राप्त हुई, ये गांधी तीर्थ पर रखी गई है। मैं सभी दर्शकों से भी निवेदन करना चाहता हूं कि आप अवश्य गांधी तीर्थ की मुलाकात करें और बापू का पावन स्पर्श प्राप्त ये सायकल का भी आप दर्शन अवश्य कर सकता। गिरीजी, मी तुमच्याकडे आता जाणून घेतो की या सगळ्या यात्रेतून साध्य काय झालं, यांनी सगळ्यांनी आनंद घेतला, यांना सगळ्यांना ती प्रेरणादायी राबली, ज्या सगळ्या गोष्टी सगळ्या तुम्हाला खूप आनंद मिळाला, थ्रिलिंग अनुभव सुद्धा आला, लोकांनी तुमचं खूप चांगलं स्वागत केलं, सगळं बरोबर आहे, पण याच्यातून तुम्हाला साध्य काय झालं? या सायकल यात्रेचा उद्देश ज्याप्रमाणे गांधीजींचा विचारांचा प्रचार प्रसार, म्हणजे आपण काही गांधीजींच्या पुस्तकातली उदाहरणं घेऊन नाही करत, पण त्यांनी आपल्या जीवनामध्ये जी मूल्य अंगीकारली होती ती मूल्य पोचवण्याचा आपण प्रयत्न केला आणि त्याला खूप चांगल्या पद्धतीने लोकांनी घेतलं सकारात्मकतेने। पण त्याची एक दुसरी बाजू पण मला इथे आवर्जून सांगितली पाहिजे। अलीकडच्या काळामध्ये विद्यार्थी म्हणजे शिक्षक असो, पालक असो किंवा समाजातली ज्येष्ठ धुरीण असो, ही सगळी परेशान आहेत की येणाऱ्या पिढीचं कसं होईल किंवा या येणाऱ्या पिढीला मोबाईलचं व्यसन असो किंवा जी काही सगळ्या गोष्टी त्यांना ज्या त्या सहजतेने मिळतात त्यामुळे त्यांच्याकडे लागणारा पेशन्स नाही। 2 उदाहरणं पण मला इथे कोट केली पाहिजे असं वाटतं। निगेटिव्ह आहे पण ती प्रातिनिधिक स्वरूपामध्ये समाजातल्या विशेषतः बालवर्गाची प्रतिनिधित्व करणारे घटना आहे। आमचा काही गावामध्ये कार्यक्रम होता, त्या गावामध्ये जे व्यसनमुक्तीचं संदर्भात जागृती करणारं नाटक आहे, त्या नाटकामधली ती जी एक महिला आहे, तिचा नवरा व्यसनी असतो आणि मुलाचं शिक्षण आणि कुटुंबाची जबाबदारी एक प्रकारे तीच निभावत असते आणि एक दिवस तिच्या नवऱ्याला त्रास होतो, डॉक्टरकडे जातात आणि डॉक्टर सांगतात की याच्यावर ऑपरेशन करावं लागेल आणि त्याला खूप मोठा खर्च येईल। तर ती समाजासमोर तिची कहाणी सांगत असताना ती उद्विग्नतेने म्हणते की हे परमेश्वरा, मी काय करू, नवऱ्याचं औषध पाणी करू का संसार सांभाळू का माझ्या मुलाला शिक्षण देऊ। समोर समाजामध्ये बसलेल्यामध्ये पुढे काही मुलं असतात, त्यातल्या एका मुलाने तिच्यावरती त्याच्या डायलॉगवरती कमेंट केली, तू मरीज आहे। मला असं वाटतं हे एक शॉकिंग आहे। तसंच त्या मुलीने जी भूमिका अदा करत होती तिने सांगितलं, एका गावात तिला एका समोरच्याच बसलेल्या मुलाने असं म्हटलं, काही काळजी करू नको माय, मी येईन तुम सांगा। आपण एक त्यातलं सकारात्मक, तर आपण दोन्ही अजून अनुषंगाने विचार केला। आमचा हा वाईट अनुभव अशाकरता सांगतो, ही लिटमस टेस्ट आहे, याचा अर्थ सगळेच वाईट होते असं नाही। आम्ही एका गावामध्ये, नांद्रा गावामध्ये ग्रामस्वच्छता अभियान घेतलं। रविवारी आमचं थोडंसं शाळा कॉलेज बंद असल्यामुळे जरा चॅलेंजिंग असतं, पण आम्ही त्या गावामध्ये ग्रामस्वच्छता अभियान केलं। तिथला एक महेश इंगळे, नाव घेऊन सांगतो मुद्दाम, पॉझिटिव्हचं नाव घेतलं पाहिजे, हा महेश इंगळे नावाचा मुलगा इतका, आम्ही शाळेत गेल्यापासून तर आम्ही शाळेतून दुसऱ्या दिवशी बाहेर निघतोपर्यंत तो पूर्ण वेळ आमच्या सायकल यात्रेच्या आजूबाजूला घुटमळत होता। त्याच्या आजीला घेऊन आला, त्याचा एक मित्र होता जो एका बाजूला हिंदू मुस्लिमचं प्रतीक पण दाखवणार होता। दे आर व्हेरी गुड फ्रेंड्स आणि ते सगळे याच्यामध्ये इतकी ॲक्टिव्हली पार्टिसिपेट होत होते। मला असं वाटतं की ह्या यात्रेने काय साध्य झालं, तर आम्ही जी प्रतिज्ञा आहे ती प्रतिज्ञा पोचवण्याचा प्रयत्न केला, कारण सौहार्दता आणि गांधीजींना अपेक्षित असलेला जो
एक अहिंसक समाज आपल्याला सौहार्दपूर्ण वातावरणामधला अपेक्षित आहे. तर आपण जी प्रतिज्ञा म्हणतो, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, आम्ही त्या प्रतिज्ञेने या कार्यक्रमाची सांगता करत असू. आणि त्याचा एक लार्जर स्केलवरती आम्ही सगळे विद्यार्थ्यांवरच्या चेहऱ्यावरती जे भाव बघत असेल, कारण ते इलॉबरेट केलेलं असायचं अगोदर, आणि त्याच्यामुळे तो जो भाव आहे तो पोचवण्यामध्ये आपण नक्कीच यशस्वी झालो. पण प्रचंड काम करण्याची गरज आहे हे पण त्याच्यामधून आम्हाला लक्षात आलं. ते ठीक आहे, या सायकल यात्रेमुळे तो इम्पॅक्ट किती दिवस राहील, कारण समाजात तर हे चालूच आहे. तर आपण थोडंसं अजून त्याची कामाची व्याप्ती आणि गती या दोघेही जर वाढवू शकलो तर हे कुठेतरी थांबवता येणं शक्य आहे. मुळात शिक्षणामध्येच याच्यासाठी आवश्यक असणारा बदल, दुसऱ्या बाजूला पालकांची सजगता ही वाढवण्याकरता आपण खूप सारं काम करण्याची गरज आहे. नाही, या पिढीकडे पोटेन्शियल प्रचंड आहे, पण तिला प्रॉपर दिशा दाखवण्याचं काम कुठेतरी व्हायला पाहिजे. नाही तर आपण अलीकडच्या काळामध्ये आपण वर्तमानपत्र, सोशल मीडियामधून जे काही बघतोय, ज्या कधीतरी आपण या घटना विदेशात बघत होतो त्या घटना आपण आता भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये बघायला लागलो. परवाचीच एक घटना होती की एका काहीतरी 8वीच्या मुलाने 9वीच्या मुलाला 100 रुपयाची सुपारी दिली आणि त्या एका मुलीवरती बलात्कार करून तिला मारून टाक असं सांगितलं. हे इतक्या कमी कोवळ्या वयामध्ये जर जात असेल तर मला असं वाटतं की समाजाकरता अलार्मिंग स्थिती आहे. आणि गांधीजींचा विचार कुठे कनेक्ट होतो तर गांधीजींनी हे सगळं आपण जे चाललो आहे ते एका भौतिकतेकडे वाहत जाणारा आपला आहे, आणि दुसऱ्या बाजूला गांधीजी आपल्याला सांगतात की आपण कमीत कमी साधनांमध्ये अतिशय चांगलं जीवन जगू शकतो. हे कुठेतरी आपल्याला कनेक्ट करता आलं पाहिजे. पेशन्स मुलांकडे वाढवण्याकरता आपल्याला काम केलं पाहिजे. आम्ही गांधी रिसर्च फाउंडेशनच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टींकरता नियमितपणे सातत्याने हा प्रयत्न करत असतो. त्याचाच एक भाग म्हणजे ग्रामसंवाद सायकल यात्रा होती. आउटकम 100% मिळालं, कारण खूप सारे लोक या विषयामध्ये जुळले गेले. त्याचं आता पुढे जाऊन एकत्रीकरण करून त्याला एक दिशा देऊन पुढे गेलो तर हे काम अधिक वाढून आपल्याला अपेक्षित परिणाम साधायला जास्त मदत होऊ शकेल असं मला वाटतं. वा, खूप खूप मनापासून सगळ्यांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद. आणि धर्म, भाषा, पंथ हे सर्व बाजूला ठेवून एक समानतेच्या दृष्टिकोनातून गांधीजींचा विचार हा सर्व ग्रामीण भागातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत रुजवण्यासाठी GRFच्या माध्यमातून ही ग्राम संवाद सायकल यात्रा या ठिकाणी निघाली. मी आपल्या साऱ्या दर्शकांच्या वतीने यांच्या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. मात्र आपण पाहतात लोकलय तुमच्या मनातलं. नमस्कार.